तर नमस्कार मित्र, या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर या ब्लॉग मध्ये मी काय दाखवणार आहे तुम्हाला, मी दाखवणार आहे म्हणजे बायकोची साडी. आता तुम्ही म्हणणार की काय साडी दाखवतो बाबा, काय याच्यात? अरे बाबा, खूप महत्वाचं आहे आणि खूप मला म्हणजे माझी मेमरी आठवण करून देते. तर ती काय, हे बघा साडी बघा तुम्ही. ओके, ही साडी एकदम साधारण दिसत असेल तुम्हाला, पण माझ्यासाठी ना खूप व्हॅल्युएबल साडी आहे. कारण मी जेव्हा माझ्या बायकोला बघायला गेलो होतो फर्स्ट टाइम, म्हणजे आता मुलगा आता मुलगीला किंवा नवरीला बघायला जातो की नाही, त्यावेळेस ही साडी माझ्यासाठी तिने घातली होती आणि ही साडी म्हणजे एक नंबर माझी बायको दिसते बाबा. ओके, तर काय म्हणायचं तुला आता सांग. हे आपलं ब्लॉग आता बघा, तुम्ही जे फर्स्ट टाइम बघताय ना, मला माहिती आहे फर्स्ट टाइम बघताय, कारण आम्ही ब्लॉग जास्त बनवत नाही. ओके, तर तुम्ही आपली महाराष्ट्राचे असणार किंवा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा असेल तर मला सबस्क्राईब करू शकता मित्र. ओके, तर रेग्युलर ब्लॉग्स येतील आमचे, तर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर या ब्लॉगमध्ये ती जुनी आठवण मला आली, तर मला वाटलं चला तुमच्यासाठी पण मी एक रिमाइंडर देऊन देतो, की तुमच्या पार्टनरच्या म्हणजे जे तुमचं जुनी आठवण असेल तर ती एकदा अशी दाखवा किंवा बघा आणि मागचे दिवस आठवून आणि घ्या. आठवण ठेवा. मला माहिती नव्हतं तुम्हाला आठवण राहील असं. आठवण आहे, कारण तू मी घातल्या घातल्या मी समज. जस्ट असा विचार करत होती, की बघू आता यांना माहिती असतं की नाही, यांना आठवण आहे की नाही. अरे, माणसाची आवडती गोष्ट, माणसाची आवडती गोष्ट कधी विसरू शकतो का? बरोबर आहे का नाही? ते तर नाहीये, पण मग एवढे साडी कोण लक्षात आता ठेवते? आमची स्टोरी, ओके, आमची स्टोरी कोणाला माहित असेल नाही माहित असेल तर आमची स्टोरी खूप मोठी आहे. माझं इंस्टाग्रामचं पेज आहे मिस्टर दिवेश करून, तर तिथं जाऊन नक्की बघा माझी स्टोरी. आमची स्टोरी काय आहे, तर माझी मी सेकंड म्हणजे फर्स्ट टाइम बघायला आलो त्यावेळेस एवढा इंटरेस्ट मला दिसला नाही. नाहीतर सेकंड टाइम आलो तर पोरगी फसली नाही, पोरगा फसला. मुलगा पोरगा बसला. फसला म्हणजे मी फसलो. कारण त्यावेळेस मी बेंगन कलरची साडी घातली होती आणि एक नंबर दिसत होती माझी बायको. ते गाणं सुट होतं ना तुम्हाला. कुठली? फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड सेकंड टाइम टाइम मैं मैं लव लव हो हो गया. गया. कारण मी आम्ही म्हणजे दोन फेऱ्या म्हणजे मी दोन वेळेस माझ्या बायकोला बघायला गेलो होतो. फर्स्ट टाइम देखा तो मैं तो हम खो गया था. मी सेकंड टाइमला आलो, सेकंड टाइम मैं लव हो गया. मुलगा फसला. म्हणजे हे गाणं शूट होतं आमच्या स्टोरीला. तर आम्ही आमची इंट्रोडक्शन देतो. खूप जणांनी आमचे ब्लॉग्स बघितलेले असणार आहे. पण हा ब्लॉग, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही फर्स्ट टाइम बघत असणार तर. तर माझे नाव दिवेश आहे. ओके, दिवेश. हिचं नाव गीतांजली आहे. पण आम्ही तिच्यासाठी छान प्राची असं नाव शोधलेलं आहे. तर आम्ही मूळचे जळगाव जिल्ह्यातले राहायला. ओके, चोपडा तालुका, जळगाव जिल्हा, वाळकी म्हणून गाव आहे. ओके, तर आम्ही पण सध्या आम्ही नाशिकमध्ये राहतोय, अशोकनगर या लोकेशनला. तर नाशिकमध्ये मला खूप सारे 8 ते 10 वर्ष झाले. पण 6 फेब्रुवारी 2026 ला आमचं लग्न झालं आणि कंप्लीट आता म्हणजे जवळपास किती 6 महिने 6 महिने आम्हाला कंप्लीट झालेलं झाले. आहे लग्नाला. तर तर आम्ही विचार केला तर चला आपण YouTubeवरती काहीतरी कंटेंट क्रिएट करू, जे की लोकांना आवडेल आणि लोक आम्हाला सपोर्ट करतील. जे जसं की खूप सारे यूट्यूबर्स आहे, ब्लॉगर्स आहे, तर त्यांना खूप खूप साऱ्या लोकांनी सपोर्ट केलेलं आहे. तर मग आम्ही त्याच विचाराने केलं की आम्हाला पण बघू किती लोक सपोर्ट करतील. तर त्याच्यामुळे कशी दिसतो आम्ही, कमेंटमध्ये नक्की सांगा. जाता जाता नक्की सांगा आम्ही कशी दिसतो. ओके, आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्र. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही काय बनवायला पाहिजे, ओके, काय दाखवायला पाहिजे, आम्हाला सुचत नाही लवकर की कुठला ब्लॉग बनवायचा. तर प्लीज 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 आम्हाला कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट ब्लॉग कुठला बनवायचा. तर सध्या तर आता 11 11:30 वाजलेले आहेत रात्रीचे. तर चला, अलविदा करतो, बाय बोलतो आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राणी बाय कर. बाय. बाय, गुड नाईट. गुड नाईट.